गजानन नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हॅव अ सीट. थँक्यू सर. या आता आपण कॉन्फरन्स सुरू करूया. ओके. व्हेर इज डॉक्टर भाऊ कवर? भाऊ कवर कुठे आहे? ते अजून आलेले नाहीत. आम्ही देखील त्यांचीच वाट पाहत होतो, पण तुम्ही येण्या अगोदर आम्हाला त्यांच्याशी काही गोष्टी डिस्कस करायच्या होत्या. हो, पण त्या भाऊ कवरला आपल्या कॉन्फरन्सची कल्पना आहे ना? हो सर. व्हाय इज लेट? शिस्तप्रिय माणूस आहे, कधी शिस्त मोडत नाही तो. व्हेर इज ही? सर, शिस्त मोडणाऱ्यातले भाऊ नाहीयेत आणि म्हणूनच त्यांना थोडासा उशीर होतोय. व्हॉट डू मीन? काय म्हणायचंय तुम्हाला? सर, ही भाऊंची नामस्मरणाची वेळ असते आणि नामस्मरणाची ठरलेली वेळ ते कधीही चुकवत नाहीत. त्यांच्या गुरूंच्या आज्ञेचा कधी ते टाळत नाहीत सर. गुरुची आज्ञा? हु इज दिस गुरु? अरे गुरुची ऑर्डर मोठी का माझी ऑर्डर मोठी? हु इज पेइंग हिम? सॅलरी त्यांना कोण देतो? मी देतो का गुरु देतो सॅलरी? तुम्हीच देता सर सॅलरी मला. भाऊ, हो सर, पण तुम्ही जी सॅलरी देता त्याकरता जी पात्रता लागते ती मला माझ्या महाराजांनी दिली आहे. त्यामुळे तुमच्या ऑर्डर पुढे मला त्यांची ऑर्डर जास्त महत्वाची वाटते. ओके, कम ऑन, हॅव अ सीट. भाऊ, कॉन्फरन्स झाल्यानंतर तुम्हाला भेट. आय वॉन्ट टू टॉक टू यू पर्सनली. ओके? सो डॉक्टर्स, लेट अस स्टार्ट विथ अवर कॉन्फरन्स. सो व्हॉट आय वॉन्ट टू से, महाराज, क्षमा करा महाराज. आपल्या ध्यानधारणेमध्ये मला व्यत्यय आणावा लागला, पण तसं करणं तितकंच गरजेचं आहे. होय महाराज, आपल्याला गळू झालंय आणि त्यामुळे आपल्याला आतोनात वेदना सहन कराव्या लागतात जे माझ्याच्याने पाहवत नाहीये. गळवावर लावण्यासाठी मी वैद्यबुवांकडून लेप आणलाय. ते लावण्याची आपण मला परवानगी द्यावी. मुळीच परवानगी देणार नाही महाराज, मला मुळी वेदनाच होत नाही. असा हट्ट धरू नका महाराज. गळू हळूहळू मोठं होत चाललेलं आहे, तरी सुद्धा आपण म्हणताय की आपल्याला वेदना होत नाहीत म्हणून. असं करू नका. मला लेप लावू द्या. नाही म्हणून सांगितलं ना. आता तू इथे उभा काय? तू जातोस का आम्ही जाऊ तुमच्या घरातून? नको महाराज, आपण इथेच राहावं. मी लेप नाही लावत. सर, तुम्हाला माझ्याशी काही पर्सनली बोलायचं होतं. या कम सीट. भाऊ, कुणाशी बोलण्यापूर्वी त्याचा काही उपयोग होईल का याचा विचार करतोय मी. बोला ना सर, ऐकतोय मी. तुम्हाला ऑर्डर करतोय? यू आर ऑर्डरिंग मी. नो सर, रिक्वेस्ट. अरे मला तुला रिक्वेस्ट करायची वेळ आणलीस तू माझ्यावरती. माझं काही चुकलं का सर? भाऊ, यू आर द ओनली रिस्पॉन्सिबल अँड कॅपेबल डॉक्टर इन दिस हॉस्पिटल. माझ्या हाताखाली काम करणाऱ्या डॉक्टर मध्ये तू सगळ्यात कॅपेबल अँड रिस्पॉन्सिबल आहे. अँड आय डोंट अंडरस्टँड व्हाय यू आर स्पॉइलिंग युअर करिअर आफ्टर दॅट महाराज. तू त्या महाराजच्या नादाला लागून तुझं करिअर कशाला पोट घालवतोय? सर, मी माझं करिअर स्पॉइल करतोय असं तुम्हाला का वाटतं? वेल, यू आर आस्किंग मी, तू मला विचारतोय. डॉक्टर भाऊ, तुझ्या विरुद्ध सो मेनी कंप्लेंट्स आर देअर. यू आर कमिंग लेट, तू वेळेवरती येत नाहीस. यू टेक लीव्ह अँड गो टू दॅट शेगाव फॉर दॅट साधू. तू सुट्टी घेऊन ते शेगावच्या साधूला भेटायला जातो. साधू नाही सर, गजानन महाराज हे योगी सत्पुरुष आहेत. योगी सत्पुरुष? हो सर, त्यांनी मला गुरुमंत्र दिला.
आणि रोज विशिष्ट वेळेत गुरुमंत्राचा जप करावा लागतो. आणि ड्युटीवर येण्याची वेळ आणि जप करण्याची वेळ हे एकाच वेळेस येतं. आणि म्हणून मला ड्युटीवर यायला उशीर होतो. ओके, अँड देन व्हॉट अबाउट युअर लीव्स? सुट्ट्या घेतोस त्याचं काय? शेगावला मोठा उत्सव किंवा आरोग्य शिबिर आयोजित केलं असेल की मला सुट्टी घ्यावी लागते. ओ नो. पण सर, पगार इकडे घ्यायचा आणि सेवा तिकडे द्यायची हे मला पटत नाही. त्यामुळे तुम्ही माझा पगार कापू शकता. सी भाऊ, क्वेश्चन इज नॉट अबाउट सॅलरी. तुझ्या सॅलरीचा प्रश्न नाहीये हा. भाऊ भाऊ, तुला मी माझा उत्तराधिकारी मानतो. यू आर द ओनली डॉक्टर आफ्टर मी इन दिस हॉस्पिटल. वाय यू आर स्पॉइलिंग युअर टाइम आफ्टर दॅट साधू महाराज? अरे तू तुझा एवढा वेळ त्या आमच्या पेशंट्सना दे ना. सी भाऊ, सी, आय एम नॉट अँग्री विथ यू. मला तुझ्याबद्दल राग नाहीये, बट आय फील समथिंग अबाउट यू, यू नो. प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. मी समजू शकतो सर, पण तुम्ही माझ्या मनाची तळमळ समजून घ्या. मला हे महाराजांचं कार्य असंच पुढे चालू ठेवायचं आहे. अरे भाऊ, तुला कसं समजावू हेच मला कळत नाही. आय डोंट अंडरस्टँड. एक्सक्यूज मी सर. येस सर, तुमच्या गावाकडून निरोप आलेला आहे. तुमच्या मुलाची तब्येत फार गंभीर आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला बोलवलं आहे. काय? भाऊ, आय थिंक यू मस्ट गो. यू नो, युअर सन इज नॉट वेल. तुझा मुलगा आजारी आहे, तुझं कर्तव्य आहे. दिस इज युअर ड्युटी. बट रिमेंबर वन थिंग, डोंट गो टू दॅट शेगाव महाराज. शेगाव महाराजांकडे जाऊ नकोस. अंडरस्टँड? यू मे लिव्ह. काय झालं? महाराजांच्या गळवावर लेप लावलात ना? हे काय, नाही लावला? महाराज लेप लावून घ्यायलाच तयार नाहीयेत. म्हणाले मला अजिबात दुखत नाही म्हणून. असं कसं? किती मोठं ठसठशीत गळू येते. अगं पण त्यांना समजावणार कोण? आग्रह धरला तर घर सोडून जातो म्हणा. काय? नाहीतर काय. खरं तर महाराजांनी त्यांच्या कित्येक भक्तांना, कित्येक लोकांना व्याधीमुक्त केलंय. त्यांनी मनात आणलं ना तर स्वतःच्या गळवावर सुद्धा ते उपचार करून घेऊ शकतात, पण मनातच आणून घेत नाही. त्याच्या मागे काहीतरी लीला करून दाखवण्याचा त्यांचा मानस असावा असं मला वाटतंय. हे बघा, ते काही असू दे. अहो, आपली काही जबाबदारी आहे की नाही? आता एखादं लहान मूल जर बऱ्या बोलानं ऐकत नसेल तर आपण नाही का त्याला हा घास काऊचा, हा घास चिवचा असं करून भरवतच असतो ना. तसंच काहीसं महाराजांच्या बाबतीत करून त्यांच्या या गळवावर उपचार करायला हवे. म्हणजे नेमकं काय करायचं? थांबा, थोडा विचार करूया. भाऊ, तू हैदराबादचा डॉक्टर शिकतोयस ना? होय महाराज. आमचा तुला आशीर्वाद आहे. चांगल्या गुणाने उत्तीर्ण होशील. काही सुचलं का? हो हो. अहो, तुम्हाला ते भाऊ कवर आठवतात ना? ते अकोल्याचे डॉक्टर? तेच ते. तुम्ही असं करा, त्या भाऊ कवरांना निरोप धाडा. ते की नाही महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांना निरोप कळला ना की ते काय तिथे थांबायचे नाही, लगोलग इथे निघून येतील. आणि मग महाराजांचा गळू बघून त्यावर उपचार करणं किती आवश्यक आहे हे महाराजांना समजावून सांगतील. कल्पना चांगली आहे. मागे एकदा भाऊ कवर महाराजांसाठी चूण भाकरीचा नैवेद्य घेऊन येत आहेत आणि ते 4थ्या प्रहरापर्यंत येतील असं महाराजांनी ताडलं होतं. अगं महाराज तोपर्यंत जेवले नव्हते, त्यांनी अन्न ग्रहण केलं नव्हतं. इतका जीव आहे महाराजांचा त्यांच्यावर. महाराज नक्की ऐकतील त्यांचं. हा, मी त्यांना निरोप धाडतो. ठीक आहे. बाळा, बाबा आले. ते तुला औषध देतील, मग तुला बरं वाटेल. मला अंगणात खेळता येईल? हो मग नक्की खेळता येईल. पण जरा बरं वाटलं म्हणून अंगणात खेळायला जायचं नाही. जरा विश्रांती घेतली नाही तर पुन्हा ताप चढेल. हे घे. बाबा, औषध कडू असतं ना? कोणी सांगितलं तुला? आणि कडू असलं तरी ते घ्यायचं, कारण औषध घेतल्यानंतर मी तुला महाराजांच्या पायाचं गोड गोड तीर्थ देणार आहे. खरंच? हो मग. हे घे.
मथुरा हा. ठीक आहे. आणि ऐक, रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा एकदा डोस द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. हो. बाबा तीर्थ. थांबा बाळा, मी देते तुला. आले हा. बाबा पुढल्या वेळी शेगावला जाताना मला पण घेऊन चला गजानन महाराजांच्या दर्शनाला. हो हो, नक्की घेऊन जाईन. हे घ्या. हे फार गोड आहे. या तीर्थाला चंदनाचा आणि केसराचा सुवास आहे. भाऊ सर तुम्ही हॅलो. आत्ताच औषध दिलंय त्याला. 2 दिवसांचा औषधाचा कोर्स पूर्ण झाला की बरं वाटेल. गुड गुड. मला तर वाटतं एका दिवसातच बरं वाटेल साहेब. डॉक्टरांच्या औषधांबरोबर गजानन महाराजांच्या तीर्थाची जोड दिली आहे आम्ही. महाराजांचं तीर्थ. होली वॉटर सर. महाराजांची पूजा झाली की त्यांचे पाय धुतो आणि तेच पाणी तीर्थ म्हणून आम्ही प्राशन करतो. मूर्ख इडियट. अरे भाऊ, यू आर ऑल्सो डॉक्टर. त्या माणसांचे पाय धुतले म्हणजे त्या पाण्यामध्ये किती लॉट्स ऑफ जर्म्स असणार आणि ते पाणी तुम्ही पिता. अडाणी मूर्ख. सर सी भाऊ, हे असलं होली वॉटर आपल्या हॉस्पिटल मधल्या पेशंट वरती ट्राय करू नको. ओके. महाराजांचं तीर्थ. स्वयंपाक झाला का? हो, स्वयंपाक तयार आहे. पण तुम्ही त्या भाऊकवरांना निरोप धाडलायत ना? हो, सविस्तर लिहून कळवलंय. अकोल्याहून आता कधी येत आहेत बघूया. अहो, तुमचा निरोप मिळाल्यानंतर त्यांचा पाय काय ठरणार आहे अकोल्यात? लगोलग इकडे निघून येतील बघा. खरंय. पण महाराज हे दुखणं कसं काय सहन करतात ना, याचं आश्चर्य वाटतं मला. खरंय तुमचं. हे ना एखाद्या योगी पुरुषालाच शक्य आहे. तुमच्या माझ्यासारख्याला हे कदापि शक्य होणार नाही. खरंय. मला असं वाटतं की महाराजांना झालेलं गळू जोपर्यंत बरं होत नाही तोपर्यंत कोणत्याही भक्ताला आपण भेटून देऊ नये. बर. त्यांना विश्रांतीची गरज आहे. पण महाराजच तसं होऊ देणार नाहीत. ते म्हणतील की लोककल्याणासाठी पांडुरंगाच्या आशीर्वादानं आम्ही प्रकटलो आहोत, तेव्हा हे कार्य जर थांबलं तर आमच्या जगण्याला काही अर्थच उरणार नाही. तेव्हा आमच्या भक्तांना तुम्ही मज्जाव करू नका. खरंय तुमचं. महाराज आपल्या भक्तांसाठी किती करतात नाही. पण त्यांच्याकडे येणाऱ्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त भक्त स्वार्थी असतात. महाराजांच्या आशीर्वादाने आपला प्रपंच नीटनेटका चालावा, आपल्या साधन संपत्तीत वाढ व्हावी, एवढीच त्यांची मागणी असते. अहो, प्रपंचाबरोबर परमार्थ साधून पुण्य पदरात पाडून घेणं हे काहीच भक्तांना जमतं नाही. हे म्हणजे असं झालं की आपल्या पानात पक्वान नाहीत ना, मग झालं. दुसरा उपाशी का झोपे ना, ते त्याचं नशीब. खरंय. पण आपण मात्र महाराजांच्या शिकवणीनुसार यथाशक्ती दानधर्म करतो आहोत. प्रपंचाला परमार्थाची जोड देतो आहोत. हे आपण आयुष्यभर चालू ठेवायचं. बरं, स्वयंपाक तयार आहे. मी महाराजांसाठी नैवेद्याचं पान काढते. हो. तुम्ही मला बोलवलंत सर? या भाऊ, कम सिट सिट सिट. भाऊ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की तुझा मुलगा आजारी असताना सुद्धा मला तुला बोलावं लागला. आय एम सॉरी. इट्स ओके सर. तशीच काहीतरी इमर्जन्सी असणार. इमर्जन्सी माझ्यावरती नाही भाऊ, इमर्जन्सी तुझ्यावरती येणार आहे. अरे मला असं कळलं की तू तुझी अर्धी सॅलरी त्या शेगावला महाराजांकडे पाठवतोस. वाय? तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुम्ही एवढा आस्थेने विचारताय म्हणून सांगतो. महाराज खूप समाजकार्य करतात. मोफत अन्नछत्र चालवतात, गरीब रुग्णांना औषधं पुरवतात आणि त्याकरता खूप निधी लागतो. सगळेजण आपापल्या परीने निधी देतात. त्यात मी खारीचा वाटा उचलतो इतकंच. भाऊ, ते तुम्ही काय ते म्हणता ना, ते आयजीच्या जीवावर काय ते उदार.
आय डोंट अंडरस्टँड. स्वतःकडे काय नाही तर दुसऱ्यांकडनं मागून कशाला सगळं करायचं? भाऊ, रिमेंबर वन थिंग, हा तुझा महाराज एक दिवस तुला भिकेला लावणार नक्की. सर तुम्ही मला हवं ते बोला, पण माझ्या महाराजांना काही बोलू नका. महाराज महाराज महाराज, औ आय वॉन्ट टू सी युअर महाराज. मला एकदा त्या तुझ्या महाराजला भेटायचं आहे. अंडरस्टँड? बरं वाटतंय ना आता? हो आई, मी आता खेळायला जाऊ? नाही या, बाबांनी सांगितलंय ना, बरं वाटलं तरी खेळायला जायचं नाही म्हणून विश्रांती घ्यायची. हो ग, पण ताप आहे का अजून? नाही, उतरलाय. छान. औषधांचा परिणाम. औषधाबरोबर महाराजांनी दिलेला तीर्थाचा परिणाम. मी म्हणाले नव्हते तीर्थामुळे हा एका दिवसात बरा होईल म्हणून? खरंय, औषधापेक्षा महाराजांचा तीर्थ जास्त गुणकारी आहे. मागे एकदा शेगावला जानराव आजारी पडले होते, तेव्हा त्यांना महाराजांचं तीर्थ दिलं होतं, त्यानेच ते बरे झाले होते. जिथे जिथे मोठमोठे डॉक्टर वैद्य यांची औषधं हात टेकतात, तिथे तिथे महाराजांचं तीर्थच कामी येतं. खरंच तुमचे साहेब काही बाई बोलतात महाराजांना, मला नाही आवडत. मथुरा, अगं हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न असतो. आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्याने सोडून द्यायचं. आपण महाराजांचे भक्त आहोत, आपण त्यांची पूजा सतत करत राहायची. कशासाठी बोलवलं होतं साहेबांनी तुम्हाला? अगं त्यांना कोणीतरी सांगितलं की मी शेगावला नियमितपणे देणगी देत असतो म्हणून, आणि ते कसं चुकीचं आहे हे सांगायला ते मला आले होते. पण मी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला बरं का. बरं केलं था. मथुरा, हं? मी तुझा खूप खूप आभारी आहे. कशासाठी हो? अगं मी महाराजांचा निस्सीम भक्त आहे, आणि त्यामुळे तूही भक्ती चालू केलीस, आणि माझ्या भक्तीत कुठे आडकाठी आणली नाहीस. मलाही माझ्या कुंकवाचा अभिमान वाटतो. तुम्ही महाराजांच्या भक्तीबाबत कधीही कोणतीही तडजोड केली नाही. तुमच्या कष्टाने कमावलेल्या मेहनताण्याचा एक भाग परमार्थासाठी दिला. अशा निस्वार्थी सेवेचं फळ आपले गुरु महाराज आज आपल्याला देत आहेत. त्यांच्या कृपाशीर्वादानेच आपल्या घरात सुख नांदत आहे. बाळकृष्ण, ठीक आहे. काय हो, काय लिहिलंय यात? महाराजांची प्रकृती ठीक नाहीये, मला शेगावला जावं लागेल. भाऊ, तू एवढ्या रात्री माझ्या घरी कसा? महत्वाचं काम होतं सर, म्हणून यावं लागलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ओके ओके, आय नो यू आर अ डिसिप्लिन मॅन. यू विल नॉट डिस्टर्ब अननेसेसरली. तू उगाच कोणाला त्रास देणार नाहीस. बोल, काय काम आहे? सर मला उद्या सकाळच्या पहिल्या गाडीने शेगावला जावं लागणार आहे. व्हॉट? हो सर, मला आत्ताच कळलं की महाराजांची तब्येत बरी नाहीये, आणि ते कोणाकडूनही उपचार करून घ्यायला तयार नाही. त्यामुळे मला जावं लागणार आहे. आय मीन, तू उद्या पुन्हा सुट्टी घेणार? घ्यावीच लागणार सर. नो नो, आय कांट ग्रँट यू अ लीव. तुला सुट्टी मिळणार नाही. सर, अरे तू सुट्टी घेतलीस तर तुझ्या पेशंट्स कडे कोण बघणार? हु विल लुक आफ्टर युअर पेशंट्स? सर आपल्याकडे मी एकटा डॉक्टर नाहीये. सी, आय डोंट नो एनिथिंग एल्स. तुला सुट्टी मिळणार नाही. सर मग मला माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन शेगावला जावं लागेल. व्हॉट? हो सर, मला माझ्या नोकरीपेक्षा महाराजांची तब्येत महत्वाची. अरे यू आर मॅड ऑर व्हॉट? तू महाराजांपायी तुझं करिअर कशाला डिस्टर्ब करतोय? रिमेंबर, यू आर हॅव्हिंग वाईफ, सन. तुझ्या पत्रात एक बायको आहे, एक मुलगा आहे. डोंट फॉरगेट. त्यांची काळजी व्हायला महाराज समर्थ आहेत. ओ, पुन्हा महाराज, अगेन महाराज. ओके भाऊ, मी पण तुझ्या बरोबर शेगावला येतो. सर, येस, आय वॉन्ट टू सी दॅट महाराज. मला ते महाराज बघायचं आहे ज्याने तुला वेळ लावलाय. समजला? मला आनंद होईल सर तुम्ही आमच्या महाराजांचं दर्शन घेतलं तर. ओके, आय विल सी युअर महाराज. ये तू, तुझं निरसन होण्यासाठी तुला यायलाच हवं. त्यासाठीच तर आम्ही इथे बसलो आहोत.
Do Shegaon villagers believe that Maharaj is God? येस ज्या माणसाच्या पायाचं तीर्थ घेऊन यू cure your diseases and pain, I am ready to operate him. Because I want to show you that he too is a common man, not God. शोधा शोधा व्यंकटा भाऊ अरे शोधा शोधा